नमस्कार मुलांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी धडा मोठे होत असलेल्या मुलांनो. हा पाठ तुम्हाला स्थूल वाचनासाठी आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो हा लेसन डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिला आहे. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ म्हणजेच न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. मोठे होत असलेल्या मुलांना म्हणजेच तुमच्या वयाच्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. कुठचंही आपल्याला मोठं काम करायचं असेल तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी कामंसुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जर स्वयंपाकात पुलाव बनवायचा असेल तर आपल्याला अगदी कांदा चिरण्यापासून, भाजी चिरण्यापासून, लसूण सोलण्यापासून अशा छोट्या छोट्या गोष्टी आल्या पाहिजेत. तसंच म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. मोठे होत असलेल्या मुलांना लेखक म्हणतात, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहेत. लेखक त्यांचे 2 एक्सपिरियन्स सांगतात बार्कमधले. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे मुलांना ठरवता येईल असं लेखकांना म्हणायचे. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. हे दोन्ही एक्सपिरियन्स ते कॉलेज संपवून जेव्हा बार्कमध्ये ट्रेनिंगला गेले तेव्हाचे आहेत. तर बार्क म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजेच भाभा संशोधन केंद्र या नावाचे ते लघुरूप आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. ॲटॉमिक रिसर्चचा होमी भाभा यांनी पाया घातला, सुरुवात केली, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. लेखक जेव्हा इथे ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हा ती नुकतीच सुरू झाली होती. जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा तेथे आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. स्फूर्तिदायक म्हणजे इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व, कॅरेक्टर असे ते होते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, म्हणजेच लेखकाने आणि त्यांच्या सोबत्यांनी विचारलं, आम्ही इतकी मुलं आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, रिसर्च करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं. सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. बऱ्याच लोकांना सवय असतं जेवढं ठरवून दिलेलं काम आहे तेवढंच करायचं. आपण काही काम नवीन केलं पाहिजे हे करत नाही, पण रिसर्च करणाऱ्या माणसाला हे केलंच पाहिजे. आपण काम शोधत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. भाभांनी सांगितलं हे चूक आहे, ही प्रवृत्ती गेली पाहिजे. डॉक्टर भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला, म्हणजेच त्यांच्या कायम स्मरणात राहिला. आणि ते म्हणतायत, मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, म्हणजे स्वतःच्या एक्सपिरियन्सने सांगतो. एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजे आपण म्हणतो की काहीच नाही, आपल्याला काहीच करता येणार नाही, आपली कॅपॅसिटीज नाही आहे किंवा एवढंच आपल्याकडे साधन आहे, असं नसतं. आपण शोधत गेलो की काम आपल्याला मिळत जातं. म्हणजे स्काय इज द लिमिट. नंतर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. आईवडिलांनी सांगणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कामं करणं हे 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे.
सक्षम म्हणजे कॅपेबल, आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वतः ठरवता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे. ऊर्जा म्हणजे एनर्जी आपल्याकडे पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत. आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, मग ते करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील हे तुम्हाला स्वतःच आता शोधता आलं पाहिजे. तर दुसरा अनुभव लेखक सांगत आहेत, ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. लेखकाला बार्कमध्ये इंजिनियर म्हणून ते जॉईन झाले. त्यांना काम दिलं होतं, त्यांच्याकडे यंत्रसामग्री होती, पण ती कोणी वापरली नव्हती. त्यावर लेखक म्हणाले, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर आणि फोरमन यांची गरज आहे. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा, सिनियर्सची ऑर्डर म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. तर त्यांना काम देण्यात आलं तेव्हा त्यांनी मदतीला वेल्डर आणि फोरमन मला हवं म्हणून सांगितलं, पण त्यांना ते मिळालं नाही. सांगितलं, आता तुला काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःच करावं लागेल. बरीच धडपड करून त्यांनी हे काम पूर्ण केलंही. मग त्यांनी ह्या कामाची व्याप्ती वाढवली, म्हणजे हे काम मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. आधी त्यांनी काही देण्यास नकार दिलेला, पण आता मात्र ते सांगतात तुला काय हवी ती मदत सगळं मिळेल. यावर लेखक म्हणाले, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं. काम सुरू करण्याआधीच मला हा पाहिजे, ही मदत पाहिजे, ते पाहिजे म्हणून सांगतात, पण काम होतच नाही. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, पण आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा या दुसऱ्या अनुभवातून लेखक शिकले. लोक दुसऱ्यांना, समजा आपण इथे एक उदाहरण घेऊ, एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, पेंटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्याच्याकडे हाताखाली कामगार असतील, त्यांना तो काम देईल, पण त्यालासुद्धा त्या कामातली माहिती हवी, त्याने ते काम केलेलं पाहिजे. तेव्हा त्याचे जे हाताखालचे वर्कर असतील त्यांना कळतं की आपल्या मालकाला हे काम येतं, त्याला समजतं, तेव्हा ते काम व्यवस्थित करतील, अन्यथा ते काम व्यवस्थित करणार नाहीत. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा या अनुभवातून लेखक शिकले. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वींचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय जर तुम्ही नीट समजून घेतलात तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल असे लेखक म्हणतात.